मुंबई तसंच महाराष्ट्रातील केटरिंग आणि डेकोर व्यवसायाला चालना देण्यासाठी बॉम्बे कॅटरर्स असोसिएशनच्या माध्यमातून मुंबईमध्ये कॅटरर्स आणि डेकोर एक्स्पो 2025 आयोजित करण्यात आला आहे। या एक्स्पोमध्ये विविध प्रकारचे वस्तू, कॅटरर्सला लागणाऱ्या वस्तू तसंच घरातील सुशोभीकरणासाठी लागणाऱ्या वस्तू ठेवण्यात आल्या। कॅटरर्स तसंच मोठ्या प्रमाणात नागरिकांनी या एक्स्पोला उपस्थिती लावलेली आहे आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। आपण पाहूयात। मुंबई महाराष्ट्रातील नवीन केटरिंग आणि डेकोर या व्यवसायात येणाऱ्या तरुणांसाठी आणि या उद्योगाला चालना देण्यासाठी मुंबईमध्ये बॉम्बे केटरिंग असोसिएशनच्या माध्यमातून एक केटरिंग आणि डेकोर एक्स्पो आयोजित करण्यात आलेला आहे। मी त्याच एक्स्पोच्या या ठिकाणी आहे आणि एकूणच आपण जर बघितलं तर या एक्स्पोमध्ये एकूण वेगवेगळ्या प्रकारचे वेंडर सहभागी झालेले आहेत, ज्यामध्ये फूड असेल किंवा डेकोरेशनचे सामान असेल, तसेच एकूण जे छोटे छोटे भांडी असतील या संदर्भातील हे एक्स्पो आहे आणि यामध्ये अनेक प्रकारच्या विविध वस्तू आपल्याला पाहायला मिळतात। एका बाजूला फूड असेल किंवा चाट असेल या संदर्भातील सर्व वस्तू या ठिकाणी पाहायला मिळतात, तर दुसऱ्या बाजूला एका हॉटेलमध्ये ज्या गोष्टी लागतात, मग एका घरामध्ये डेकोरसाठी ज्या गोष्टी लागतात या सर्व या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। त्याचप्रमाणे सोफा बेड असेल, तसेच ज्या घरामध्ये छोट्यात छोट्या आणि मोठ्या वस्तू लागतात त्या सर्व वस्तू त्या या एक्स्पोमध्ये पाहायला मिळतात। हे तिसरं वर्ष आहे आणि आता 2 दिवस झालेले आहेत, उद्या शेवटचा दिवस एक्स्पोचा आहे। मात्र मोठ्या प्रमाणात प्रतिसाद या बॉम्बे कॅटरर्स असोसिएशन आयोजित डेकोर एक्स्पोला पाहायला मिळतो। त्यामुळे लवकरात लवकर येऊन या ठिकाणी जे नवीन नवीन गोष्टी आहेत त्या एक्सप्लोर केल्या पाहिजेत, असं एकंदरीत या ठिकाणी कॅटरर्स असोसिएशनचे जे ओनर्स आहेत आणि जे प्रायोजक आहेत त्यांचं म्हणणं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन निकेश मोरेसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। तर बॉम्बे कॅटरर्स असोसिएशनचे आयोजक हेमंत निकाळे यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। पाहूयात। मुंबई आणि महाराष्ट्रातील केटरिंग डेकोर व्यवसायाला चालना देण्यासाठी मुंबईमध्ये बॉम्बे कॅटरर्स असोसिएशनकडनं 2025 एक्स्पो आयोजित करण्यात आलेला आहे। विविध प्रकारच्या वस्तू असतील किंवा केटरिंगला लागणारे वस्तू असतील याचं या ठिकाणी एक्स्पो ठेवलेला आहे। आपल्यासोबत या ठिकाणी बॉम्बे कॅटरर्स असोसिएशनचे हेमंत जे आहेत, सर काय सांगाल, दुसरा दिवस आहे या एक्स्पोचा, कशाप्रमाणे प्रतिसाद मिळतोय आणि काय नवीन गोष्टी यातून पाहायला मिळत आहेत? नमस्कार। जसं बघितलं असेल तर मुंबईमधला किंवा महाराष्ट्रातला हा सगळ्यात मोठा एक्झिबिशन शो आज आपण बॉम्बे कॅटरिंग असोसिएशनने ऑर्गनाईज केलेला आहे। ह्या ज्या वस्तू लागल्या पूर्ण भारतातले वेंडर्स आज एका अंडर वन रूफ त्यांचे स्टॉल्स लावून उभे आहेत। त्यामुळे मुंबई, महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात ह्या सगळ्या स्टेटमधनं लोक आज इकडे पर्चेसिंगसाठी आलेले आहेत। याची खासियत अशी की त्यांना एका कॅटरर्स किंवा एका डेकोरर्सला लागणाऱ्या पूर्ण शून्यापासून 100 पर्यंत सर्व वस्तू त्यांना अंडर वन रूफ ह्या एक्झिबिशनमध्ये मिळणार आहेत। एका कॅटरर्सला एक वस्तू घेण्यासाठी कधी दिल्लीला जावं लागतं, तर एखादी वस्तू गुजरातमध्ये मॅन्युफॅक्चर होते, पण हा शो असा आहे की त्या सर्व वस्तू त्यांना एकाच एक्झिबिशनमध्ये अंडर वन रूफ आणि एकाच दिवसात त्या सर्व डील त्यांच्या होऊन जातात। यातून किती फायदा होताना पाहायला मिळतोय किंवा खरेदी होताना पाहायला मिळते? एक ते कॅटरिंगमध्ये स्पर्धा सुद्धा आपल्याला आयोजित केल्याचं पाहायला मिळतं। सर, ह्याच्यामध्ये बॉम्बे कॅटरिंग असोसिएशनचा अगदी नॉन कमर्शियल उद्देश आहे। याच्यामध्ये पैसा कमावणे हा आमचा उद्देशच नाही आहे। आम्ही स्वतः कॅटरर्स आहोत। आपले कॅटरर्स बंधूंना ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा घेण्यात यावा याच्यासाठी एक्झिबिशन आहे। आणि तुम्ही माझ्या मागे बघत असाल तर कॉलेजसाठी आम्ही कॅटरिंग कॉलेज कॉम्पिटिशन ऑर्गनाईज केलेली आहे। त्याच्यामध्ये 4 वेगवेगळे सेक्शन ठेवले होते। त्याच्यासाठी त्या मुलांना असा फायदा की त्यांची एवढी म्हणजे चांगल्या पद्धतीने ते लोक एखाद्या पदार्थाचं प्रेझेंटेशन किंवा त्यांची युनिक आयडिया असतात ते एका मोठ्या कॅटरर्सकडे पण नसतात, तर त्या आयडिया सकट त्या मुलांना पूर्ण वर्षासाठी एखादा कॅटरर्स हायर करतो। त्याच्यामुळे त्या मुलांना एम्प्लॉयमेंट पण जनरेट आमच्याकडून होऊन जातं। जास्तीत जास्त लोकांनी याला भेट द्यावी अशी विनंती या ठिकाणी त्यांच्याकडून करण्यात येते। कॅमेरा पर्सन निकेश मोरेसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। हम क्या करते हैं, जिस सेक्टर है, जो केटरिंग सेक्टर है, बहुत ऑर्गेनाइज सेक्टर है और आप देख रहे हो रोज़ नए नए केटर आ रहे हैं, लेकिन बहुत ऑर्गेनाइज सेक्टर की वजह से हम FSI 2 साल में एक बार खुद का कन्वेंशन लगाता है और हर जो सेकेंड ईयर होता है वो हर लोकल एसोसिएशन को, जैसे ये बॉम्बे कैटरिंग एसोसिएशन है, गुजरात कैटरिंग एसोसिएशन है, जयपुर कैटरिंग एसोसिएशन, इस हर स्टेट लगाते हैं ताकि जो केटरिंग इंडस्ट्री में जो अनऑर्गेनाइज केटरर्स है वो एक ऑर्गेनाइज बने। यहाँ पे पूरे महाराष्ट्र के आसपास, गुजरात के, इवन नागपुर साइड से भी कई सारे हमारे पास केटरर्स आए, बैंक्वेट ओनर्स आए। बहुत अच्छा फुटफॉल है। कल भी ऑलमोस्ट 800-900
अच्छे अच्छे केटर बैंक्वेट ओनर्स आए थे, आज भी काफ़ी लोग आए, बड़ा अच्छा रिस्पांस मिल रहा है। और मुझे ऐसा लगता है कि महाराष्ट्र और गुजरात रीजन में ये एग्जीबिशन हम जैसे मैन्युफैक्चरर्स को और ज़्यादा डेप्थ में केटर के साथ मिलवाती है। केटर को भी फ़ायदा होता है, नई नई रेंज क्या उनके बिजनेस में आ रही है उनको देखने को मिलता है, और हमको भी बड़ा फ़ायदा होता है, हम भी नए नए केटर के साथ जुड़ पाते हैं इस एग्जीबिशन के माध्यम से। जी, केटरिंग डेकोर एक्सपो बहुत बढ़िया था। एक ही जगह पे हमें बहुत सारे वेंडर्स मिल जाते हैं, तो हमारा जो सीज़न के लिए परचेसिंग रहता है वो एक ही जगह से हो जाता है, और सब नई वेराइटीज़ देखने मिलती है एक ही जगह पे, तो बहुत बढ़िया। और यहाँ पे रेट्स का भी फ़ायदा होता है कि यहाँ पे केटरर्स को 2 पैसा कम में चीज़ें मिलती है और बल्क बाइंग कर सकते हैं, इसलिए बहुत बढ़िया है एकदम। मॅनेजमेंट भी बहुत बढ़िया है। आम्ही हे मागच्या 3 वर्षापासून ह्याच्या इन्व्हेस्टेड आहे. आम्ही यांच्यासोबत कनेक्टेड आय थिंक 2022मध्ये गुजरातमध्ये पण होतो. खूप चांगल्या प्रकारे आम्ही सॅम्पलिंग केली, लोकांचे रिस्पॉन्स आले आम्हाला. आज केटरर्स न्यू केटरर्स फ्रॉम ऑल ओव्हर इंडिया आज आमच्याकडे कन्वर्ट होत आहेत. रिस्पॉन्स भेटतोय चांगला. आज यावेळेस नवीन आयडिया केल्यामुळे सॅम्पलिंग केल्यामुळे लोकांची जी टेस्ट कळतीये, लोकांचा जो रिस्पॉन्स येतोय, इथे खूप चांगल्या प्रकारे त्याचा ग्रोथ भेटते त्या गोष्टीला. सोशल मीडियामुळे आज एवढं पब्लिसिटी झाली आहे आणि लोकांची गर्दी तुम्ही बघताय. फायदाशिवाय कोणी येत नाही आज, बरोबर आहे, तर फायदा तर नक्कीच होणार. आत्तापर्यंत माझ्या हिशोबाने 8 ते 9 हजार लोकांचं झालेलं आहे. 3 दिवसात आमचं टार्गेट अराउंड 20 ते 22 हजार लोकांपर्यंत फुटफॉल असेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.